इराण, इस्रायल आणि अमेरिकेमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका तेल कंपन्यांना बसत असल्याने अनेक नंदुरबार जिल्ह्यातील वाहनधारकांमध्ये अफवा पसरल्यामुळं काल रात्रीपासूनच पेट्रोल पंप संपेल अशी भीती बाळगत असल्यामुळं अनेक पेट्रोल पंपवरती मोठ्या प्रमाणावरती आता वाहनधारकांची गर्दी होताना दिसून येत आहे. नंदुरबार जिल्ह्यामधील मुबलक साठा असल्याचं पेट्रोल पंप चालकांकडून आणि प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. परंतु वाहनधारकांमध्ये पेट्रोल संपेल अशी भीती असल्यामुळं मोठ्या प्रमाणावरती इंधन भरण्यासाठी दुचाकी असेल, त्रिचाकी असेल, चार चाकी असतील आणि मोठे जे वाहन आहे या वाहनांची मोठ्या प्रमाणावरती गर्दी जी आहे ती या पेट्रोल पंपवरती होताना दिसून येत आहे. काल रात्रीपासूनच ही अफवा झाल्यामुळं मोठ्या प्रमाणावरती पेट्रोल पंपवरती वाहनधारक जे आहे ते गर्दी करताना दिसून येत आहेत. इंधन भरण्यासाठी वाहनधारक जे आहे ते या पेट्रोल पंपवरती येताना दिसून येत आहेत. नंदुरबार जिल्ह्यामध्ये मुबलक साठा आहे, परंतु या वाहनधारकांमध्ये भीती निर्माण झाल्या असल्यामुळं याचा परिणाम आता मोठ्या प्रमाणावरती पेट्रोल पंपवरती गर्दी होताना दिसून येत आहे. एकंदरीतच आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम तेल कंपन्यांवरती होत आहे. त्यामुळं तेल संपेल की काय, इंधन संपेल की काय या भीतीपोटी मोठ्या प्रमाणावरती वाहनधारकांची गर्दी जी आहे ती होताना दिसून येत आहे. त्यासाठी काल रात्रीपासूनच मोठ्या प्रमाणावरती वाहनधारकांची इंधन भरण्यासाठी गर्दी जी आहे ती होताना दिसून येत आहे. परंतु पेट्रोल पंप चालकांकडनं जे वाहनधारक आहेत त्यांच्या मुबलक प्रमाणावरती वाहन पेट्रोल जरी असलं तरी त्यांना कमी प्रमाणावरती पेट्रोल आणि डिझेल जे आहे ते दिलं जात आहे. काही वाहनधारकांना 200 ते 300 रुपयाचे पेट्रोल आणि डिझेल जे आहे ते दिलं जात आहे. कारण पेट्रोलचा जो साठा जो आहे तो कमी प्रमाणावरती येतोय आणि उशिरा येतोय, त्यामुळे ही अडचण निर्माण झालेली आहे. परंतु पेट्रोल आणि डिझेल जे मुबलक प्रमाणावर असल्याचे पेट्रोल पंप चालकांकडून सांगण्यात येत आहे. जितेंद्र बैसाने, टीव्ही मराठी, नंदुरबार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.